नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 2019 पूर्वी कोणत्या निवडणुकीचं सर्वाधिक टेन्शन असायचं? तर याचं उत्तर तुम्हाला वाटेल की विधानसभा निवडणूक किंवा लोकसभा निवडणूक, पण तसं नाही आहे. याच्यापूर्वी त्यांना टेन्शन असायचं ते बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं. कारण हा जो माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे, हा साखर कारखाना शरद पवार यांच्यासाठी देखील महत्त्वाचा आहे आणि अजित पवार यांच्यासाठी देखील महत्त्वाचा अजूनही मानला जातो. तर या साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. म्हणजे त्याचे उमेदवारी अर्ज देण्यासाठीची सुरुवात होणार आहे. पण त्याच्या आधीच अजित पवार यांच्यासाठी एक थोडी गुड न्यूज आलेली आहे. म्हणजे अजित पवार यांचा ऊस ज्या साखर कारखान्याला जातो तो म्हणजे शेजारच्याच इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना. हा जो साखर कारखाना आहे हा बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यांच्या गावांसाठीचा तयार झालेला आहे. अजित पवार यांची जी राजकीय सुरुवात झालेली होती ती छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये एक संचालक म्हणूनच झालेली होती. 1989च्या काळामध्ये अजित पवार हे पहिल्यांदा छत्रपती साखर कारखान्याचे संचालक झालेले होते. त्यामुळं माळेगाव असू द्यात किंवा बारामती तालुक्यातील दुसरा सोमेश्वर आणि इंदापूर तालुक्यातील छत्रपती, असे हे 3 कारखाने जे असतात ते अजित पवारांसाठी महत्त्वाचे असतात. त्यांचं स्थानिक राजकारण देखील याच 3 तालुक्यांच्या अवतीभोवती फिरताना दिसतं. आता माळेगावची निवडणूक होण्याच्या आधीच छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक झाली. त्याचा निकाल 2 दिवसापूर्वीच आलेला आहे आणि या निकालामध्ये अजित पवार यांच्या पॅनलला पैकीच्या पैकी म्हणजे 100% जागा मिळालेल्या आहेत. 21 पैकी 21 जागा जिंकून त्यांनी त्या ठिकाणी सत्ता राखलेली आहे. पण ही सत्ता राखताना अजित पवार हे पूर्वीचे राहिलेले नाहीत, हे देखील या निमित्तानं दिसून आलेला आहे. त्यांच्या विरोधामध्ये जो पॅनल उभा राहणार होता तो राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा पॅनल उभा राहणार होता आणि अजित पवार यांना ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची होती. उपमुख्यमंत्री असतानाही छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक हारलो असं जे एक वातावरण राज्यभरामध्ये निर्माण होतं ते त्यांना टाळायचं होतं. म्हणजे त्यांचा पराभव झाला असता असं नाही, पण अजित पवार यांना आता राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष द्यायचं आहे. तरी त्यामुळे स्थानिक पातळीवरती कोणतेही वाद नकोत, कोणताही दगाफटका नको याची काळजी त्यांनी छत्रपती साखर कारखान्यापासूनच घेतलेली दिसून आली. त्यामुळे त्यांचे जे परंपरागत विरोधक होते त्यांच्याशी त्यांनी जुळून घेतलं. कसं जुळून घेतलं? पृथ्वीराज जाचक त्यांच्या पॅनलची प्रचार सभा सुरू असतानाच अजित पवार त्या सभेमध्ये गेले आणि पृथ्वीराज जाचकांना आपल्यासोबत घेतलं. एवढंच नाही तर पृथ्वीराज जाचक हेच छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष होतील असं देखील आश्वासन त्यांनी त्या सभेमध्ये दिलं. पृथ्वीराज जाचक हेच अजित पवार यांच्या पॅनेलचा प्रमुख चेहरा राहिले. जाचक आणि अजित पवार या दोघांमध्ये अजिबात पटत नव्हतं. जेव्हा शरद पवार यांच्या सल्ल्यानं जाचक यांना राज्य सहकारी साखर संघाचं अध्यक्षपद दिलेलं होतं, त्याच वेळेस अजित पवार यांनी जाचक यांना जोरदार असं धोबीपछाड दिलेलं होतं. म्हणजे जाचक हे छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन असतानाच शरद पवारांनी त्यांना राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी संधी दिलेली होती. जाचक यांचा साखर उद्योगाचा मोठा अभ्यास आहे, त्यांचा स्वतःचा ऊस आहे, एक करारी आणि कठोर प्रशासक म्हणून त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळं त्यांच्या या अभ्यासाचा उपयोग हा राज्यस्तरावरती व्हावा असं शरद पवारांच्या मनामध्ये होतं. आणि राज्य सहकारी संघाचा चेअरमन कोण होऊ शकतं? तर जो एखाद्या कारखान्याचा चेअरमन आहे तीच व्यक्ती राज्य सहकारी साखर संघाचा चेअरमन राहू शकते. मग अजित पवारांनी काय केलं की त्यांचं छत्रपती साखर कारखान्याचं अध्यक्षपदच काढून घेतलं. त्यामुळं स्वाभाविकच पृथ्वीराज जाचकांना राज्य सहकारी संघाचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि तेथूनच शरद पवार म्हणा किंवा अजित पवार यांच्या विरोधात हे जाचक नेहमीच राहिले. जाचक यांनी शरद पवार यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक देखील लढवलेली होती. त्यामुळं जाचक आणि शरद पवार यांचं जे सख्य आहे ते कधी वेळा भोपळ्याचं राहिलेलं आहे तर कधी त्यांनी एकमेकांशी जुळून घेतलेलं आहे. आता मात्र अजित पवार यांनी देखील आता जाचकांशी सामना नको, छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कोणताही दगाफटका नको यासाठी जी दक्षता घेतली. जाचक यांना सोबत घेतल्यामुळे त्यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झालेला आहे. आता या कारखान्याच्या विजयामुळे माळेगावमध्ये देखील अजित पवार अशी सौम्य भूमिका घेणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे. कारण माळेगावमध्ये देखील शरद पवार यांच्या एकेकाळचे उजवे हात मानले जाणारे चंद्रराव तावरे हेच आता त्यांचे विरोधक आहेत.
चंद्रराव तावरे हे शरद पवार यांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. म्हणजे शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीपासून तर ते अगदी 1995 पर्यंत चंद्रराव तावरेच हेच बारामतीमधले शरद पवारांची प्रत्येक निवडणूक हाताळत होते. मात्र अजित पवार यांच्या एंट्रीनंतर चंद्रराव तावरे हे शरद पवारांपासून दूर गेले. 1996 मध्ये चंद्रराव तावरे यांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना हा आपल्या ताब्यात घेतला. त्याच्यामध्ये शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या पॅनलचा धुव्वा उडवला. आता ही एकदम नॅशनल न्यूज ठरली की बारामतीमध्ये शरद पवारांच्या पॅनलचा पराभव झाला, शरद पवारांना चंद्रराव तावरे यांनी आसमान दाखवलं, अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. यामुळं शरद पवार हे त्यावेळेस अजित पवार यांच्यावर नाराज देखील झाल्याची चर्चा होती. आता हे तेव्हा का घडलं होतं तर 1995 मध्ये शरद पवार यांचं सरकार गेलेलं होतं, भाजप शिवसेना युतीचं सरकार आलेलं होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी साहजिकच चंद्रराव तावरे यांना फुलासारखं जपलं, आधी जोरदार पाठिंबा दिला. शरद पवारांचा पराभव करणं हे तेव्हा युती सरकारचं देखील ध्येय होतं, लक्ष होतं. त्याच्यामध्ये चंद्रराव तावरे हे पूर्णतः यशस्वी झाले. त्यानंतर देखील 2014 मध्ये जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार गेलं, फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हा देखील अजित पवार यांच्या पॅनलला चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या दोघांच्या जोडीनं धूळ चाकलेली होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा सत्तांतर होतं तेव्हा माळेगावमध्ये देखील अजित पवारांना पराभवाचा सामना करावा लागतो अशी त्यांच्या मनामध्ये शल्य आहे. अर्थात या पराभवाचा वचपा नंतर अजित पवारांनी पुढे काढला, ही देखील वस्तुस्थिती आहे. आता या चंद्रराव तावरेंशी अजित पवार जुळून घेणार का की निवडणूक होणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिलेली आहे. माळेगावचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देणारा कारखाना म्हणून त्याची ओळख आहे. जवळपास 3600च्या आसपास हा कारखाना ऊस देतो. कोल्हापूरसारख्या भागामध्ये जिथे ऊस उतारा जास्त असतानाही त्या कारखान्यांना एवढा दर देणं परवडत नाही, पण ते माळेगावमध्ये सहजपणे शक्य होतं. कारण त्याला कारण महत्त्वाचं आहे, तिथली राजकीय स्पर्धा. थेट अजित पवार शरद पवार यांच्या समोरच हा सगळा कारखाना चालतो. त्यामुळे तिथलं संचालक मंडळ देखील डोळ्यात तेल घालून आणि तिथले सभासद देखील आपल्या संचालकांकडून योग्य ते दर आपल्या पदरामध्ये पाडून घेतात. आता याच माळेगावमध्ये मग अजित पवार चंद्रराव तावरे यांच्याशी जुळून घेणार का याची उत्सुकता लागलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रराव तावरे हे थोडेसे शरद पवार यांच्या बाजूनं झुकलेले होते. त्यामुळे चंद्रराव तावरे यांना शरद पवार साथ देणार का, पुतण्याच्या विरोधात जे पॅनल उभं राहत आहे त्याच्या पाठीशी शरद पवार उभं राहणार का याची शक्यता मला थोडीशी कमी वाटते आहे. कारण छत्रपतीमध्ये देखील असं वाटत होतं की अजित पवारांच्या पॅनलच्या विरोधात स्वतः सुप्रिया सुळे हे विरोधात पॅनल उभं करतील अशी शक्यता होती, पण प्रत्यक्षामध्ये तसं झालं नाही. त्यामुळं आता माळेगावमध्ये देखील अजित पवार हे ताक फुंकून पिण्याची शक्यता आहे. आपले जे परंपरागत विरोधक आहेत म्हणजे चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांना ते सोबत घेऊ शकतील असा इरादा त्यांचे जे जवळचे कार्यकर्ते आहेत ते देखील बोलून दाखवत आहेत. अर्थात अजित पवार यांना देखील तो संघर्ष नको आहे आणि तावरेंना पण देखील तो नको असावा. पण बारामतीचे लोक हे अट्टल राजकारणी आहेत. कोणाच्या मनामध्ये काय आहे हे आपण सांगू शकत नाही. पण माळेगावची जर निवडणूक झाली तर ती राज्यामध्ये लक्षवेधी ठरू शकेल एवढं मात्र निश्चित. आणि जर त्याच्यामध्ये अजित पवारांच्या मनासारखा जर निकाल लागला नाही तर ती नक्कीच नॅशनल न्यूज देखील होऊ शकते. त्यामुळंच ज्या पद्धतीनं पृथ्वीराज जाचक यांच्या प्रचार सभेत जाऊनच अजित पवार यांनी आपला विरोध संपवला होता, तसाच चमत्कार माळेगावमध्ये होईल का याकडे आपलं लक्ष राहील. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी.